एस्तेर अध्याय 2। यानंतर अहश्वेरोश राजाचा राग शमला, तेव्हा त्यास वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता याचे स्मरण झाले। मग त्याची सेवा चाकरी करणारे त्याचे सेवक त्यास म्हणाले, राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा। राजाने आपल्या सर्व प्रांतात अंमलदार नेमावे। त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन वाड्यातील अंतपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्या आणि त्यांच्या शुद्धतेकरिता जरूर असलेली साहित्ये त्यास द्यावी। मग त्यापैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वस्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी। ही गोष्ट राजास पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले। शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन किश या नावाचा एक बन्यामिनी यहुदी होता। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने यहुदाचा राजा यखन्या याचबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यापैकी हा एक होता। त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते। तिला आईबाप नव्हते। ती मुलगी सुंदर व रूपवती होती। तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळिले होते। राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या। एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे याच्या ताब्यात दिले। ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला। त्याने काही एक विलंब न लाविता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजन पदार्थ आणि तिला साजतील अशा 7 सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतपुरात सर्वाहून उत्तम जागा राहण्यास दिली। एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही। तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते। एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे। स्त्रियांसंबंधाच्या ठरविलेल्या नियमांप्रमाणे 12 महिनेपर्यंत सर्व काही उपचार झाल्यावर एका एका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली। त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यास गंधरसाचे तेल 6 महिने व सुगंधी द्रव्य 6 महिने लावित असत। शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यास लावित असत। कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा, अंतपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येईल। संध्याकाळी ती जात असे आणि सकाळी ती उपपत्नींचा रक्षक राजाचा खोजा शाशगज याच्या देखरेखीखाली दुसऱ्या अंतपुरात जाई। राजाने तिजवर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलाविल्या वाचून ती पुनरपी त्याजकडे जात नसे। मर्दखयाचा चुलता अबिहैल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून पाळिले होते, तिची राजापाशी जाण्याची पाळी आली। तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही। ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टी झाली। ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली। राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली। त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वस्तीच्या जागी तिला राणी केले। मग राजाने सर्व सरदार व सेवक यास एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली। प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली।
कुमारी दुसऱ्यांदा एकवट झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. एवढा वेळ एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते. मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी त्याचप्रमाणे तिने ह्या समयी त्याची आज्ञा मानिली. त्या दिवसात मर्दखय राजद्वारी बसत असे. तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे 2 खोजे बिगथान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते. मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीस ती सांगितली आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजास ती सांगितली. चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली. तेव्हा त्या दोघांस झाडांवर फाशी दिले. हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले.